BA भाग 2च्या विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्र पेपर नंबर 6 आधुनिक भारतीय राजकीय विचार हा पेपर शिकवत आहे आणि त्यातील 2 नंबरचा टॉपिक पंडित जवाहरलाल नेहरू असा आहे आणि तो आपण शिकवायला सुरू केलेला आहे. कालच्या पिरियडला आपण नेहरूंचा राष्ट्रवाद बघितला. नेहरूंचा राष्ट्रवाद हा धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद होता हे आपण बघितलं. नेहरूंना धार्मिक राष्ट्रवादाची कल्पना पसंत नव्हती. विविध धर्माच्या जातीच्या लोकांनी आपण भारतीय एक आहोत या भावनेने राहिले पाहिजे असं त्यांना वाटत होतं. राष्ट्रवाद ही एक मनोअवस्था असते. राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रीय अस्मितेची, ऐक्याची ती भावना असते आणि स्वातंत्र्यापेक्षा पारतंत्र्यात राष्ट्रवादाची भावना अधिक प्रज्वलित आणि प्रखर असते. नेहरूंनी भारतीय जनतेच्या मनामध्ये राष्ट्रवादी वृत्ती निर्माण करण्याचा त्या काळामध्ये यशस्वी प्रयत्न केला आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. आता त्याच्यापुढे आपण पंडित नेहरूंच्या आंतरराष्ट्रवाद विषयक विचार व परराष्ट्र धोरण विषयक विचार आपण बघणार आहोत. राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवाद या दोहोंमध्ये फरक आहे. राष्ट्रवाद हा राष्ट्रावर प्रेम करायला शिकवतो आणि आंतरराष्ट्रवाद हा जगावर प्रेम करायला शिकवतो. पंडित जवाहरलाल नेहरू हे मानवतावादी व आंतरराष्ट्रवादी परराष्ट्रीय नेते होते. नेहरूंचा राष्ट्रवाद हा अत्यंत तेजस्वी स्वरूपाचा होता. तो प्रखर स्वरूपाचा होता. तरीही त्यांनी कधीही अतिरेकी राष्ट्रवादाला स्थान दिले नव्हते. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय स्वातंत्र्याची गरज सांगताना नेहरूने आम्ही भारतीय लोक जगातील सर्वश्रेष्ठ लोक आहोत असे केव्हाही सांगितलेले नाही. ब्रिटिश सत्तेला विरोध करताना ते म्हणतात आमचे ब्रिटिश लोकांशी वाकडे नाही. आमचे ब्रिटिश लोकांशी वाकडे नाही. आमचा विरोध त्यांच्या साम्राज्यवादी धोरणांशी आहे. आमचा विरोध कशा आहे तर साम्राज्यवादी धोरणाशी आहे. नेहरूंनी राष्ट्रवादातून आंतरराष्ट्रवादाकडे मानवतेच्या भूमिकेतून पाहिले आहे. त्यांना राष्ट्राराष्ट्रातील संघर्ष मिटवून जागतिक शांतता नांदावी असे सदैव वाटत असे. नेहरू भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेते व स्वतंत्र भारताचे पंतप्रधान या नात्याने भारताला आदरणीय वाटतात. परंतु यापेक्षाही त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात शांतता निर्माण करण्याचे कार्य अधिक महत्त्वाचे ठरले आहे. जागतिक शांततेचे पुरस्कर्ते आणि युद्धे संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करणारे नेते म्हणून नेहरूंची कीर्ती जगभर आहे. नेहरूंनी राष्ट्रवादाला महत्त्व दिले, परंतु जो राष्ट्रवाद आक्रमक स्वरूपाचा असेल आणि आंतरराष्ट्रीय विकासाच्या व शांततेच्या आड येत असेल
तो राष्ट्रवाद कोणत्याही राष्ट्राला हितकारक ठरत नाही. म्हणून प्रत्येक राष्ट्राने आपल्या राष्ट्रवादाचे स्वरूप असे ठेवावे की ज्यामुळे आंतरराष्ट्रवादावर काही विपरीत परिणाम होणार नाही. यासंबंधी नेहरूने आपल्या भारताचा शोध या ग्रंथात असे म्हटले आहे की नॅशनलिझम हॅज प्लेस इन ईच कंट्री and should be fostered, but it must not be allowed to become aggressive and come in the way of international development. महात्मा गांधींनी नेहरूंच्या राष्ट्रवादासंबंधी असे म्हटले आहे की हिज नॅशनलिझम इज इक्वल टू इंटरनॅशनलिझम. नेहरूंच्या आंतरराष्ट्रीय धोरणविषयक विचारात मानवतावादी दृष्टिकोन आढळून येतो. जगातील सारी मानवजात सुखी आणि संपन्न होण्यासाठी राष्ट्रात स्नेहसंबंध वाढले पाहिजेत. मैत्रीची भावना वाढीला लागली पाहिजे अशी त्यांची विश्व बंधुत्वाची व विश्व शांतीची मानवतावादी भूमिका होती. यासंबंधी अभय चक्रवर्ती लिहितात, हिज nationalism is an inalienable aspect of basic international rights. It is human truth because it is part of our greater humanity. पंडित जवाहरलाल नेहरूंचे आंतरराष्ट्रवादी धोरण साम्राज्यवादाला व वसाहतवादाला विरोध करणारे होते. 1927 पासून ते 1964 पर्यंत नेहरूंनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. प्रत्येक राष्ट्राचा राष्ट्रवाद मान्य करूनच ते आंतरराष्ट्रवाद जोपासताना दिसतात. आशिया व आफ्रिका खंडातील जी प्रचंड जनता आहे तिचे भवितव्य काय? आशिया व आफ्रिका खंडातील जी प्रचंड जनता आहे तिचे भवितव्य काय? दारिद्र्य, निरक्षरता, निकृष्ट राहणीमान यांनी गांजलेली ही जनता सुधारलेल्या राष्ट्रातील लोकांच्या प्रमाणे सुखी होईल काय? असा मानवतेचा विश्वशांतीचा ध्यास नेहरूंना लागलेला होता. ते आपल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथात लिहितात, या कोट्यावधी लोकांना आपल्या भवितव्याबद्दल जाणीव होऊ लागले आहे. आपण जगाचे नागरिक आहोत हेही त्यांना कळले आहे. जगातल्या घटनांकडे ते आस्थापूर्वक पाहतात. या घटना चांगल्या की वाईट हे ठरवण्याची त्यांची कसोटी त्यांच्या भवितव्यावर यांचा काय परिणाम होतो यावरून ठरणार होती. त्यामुळे आपण स्वतंत्र होऊ काय? अंकित राष्ट्रे स्वतंत्र होतील काय? स्वातंत्र्य मिळून परस्पर सहकार्याने नांदण्याचे स्वातंत्र्य मिळेल काय? निरनिराळी राष्ट्रे व त्यातील अंतर्गत गट या सर्वांना समान संधी मिळेल काय? दारिद्र्य, निरक्षरता, निकृष्ट राहणी यातून या राष्ट्रांची मुक्तता होईल काय? इत्यादी प्रश्नांची उत्तरे त्यांना हवी आहेत. असे आफ्रिका खंडातील लोक राष्ट्रवादी आहेत, पण त्यांना फक्त स्वातंत्र्यच नको असून दुसऱ्या कोणावर साम्राज्य स्थापावे अशी त्यांची इच्छा नाही. त्यांना आंतरराष्ट्रीय सहकार्य व संघटना हवी आहे. पण जुनेच साम्राज्यशाही वर्चस्व नव्या स्वरूपात अंमलात येणार नाही ना अशी त्यांना शंका व भीती वाटते. आशिया व आफ्रिका यातील पुष्कळ राज्ये जागृत झाली आहेत. त्याच्यात असंतोष खदखदतो आहे. आज ज्या परिस्थितीत ही राष्ट्रे आहेत ती परिस्थिती आता अधिक काळ
सहन करण्यास ती तयार नाही. नेहरूंच्या मते साम्राज्य व युद्धे यांची जगाला गरजच नाही. मोठ्या राष्ट्राने मैत्रीच्या स्नेहाच्या भावनेने नांदावे, आपला शस्त्रास्त्र संभार कमी करावा आणि मागासलेल्या देशांच्या सर्वांगीण विकासास हातभार लावावा, अशी नेहरूंच्या आंतरराष्ट्रवादाची विचारसरणी होती. बड्या राष्ट्राने साम्राज्यवादाची भूमिका सोडून द्यावी आणि जागतिक सहकार्य व जागतिक विकास याला चालना द्यावी. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानने काश्मीरवर जे आक्रमण केले त्यामागे जुन्या साम्राज्यवादी मुत्सद्यांची प्रेरणा होती. असले हे प्रकार भारताच्या व मागासलेल्या देशांच्या विकासाच्या मार्गात विघ्ने होत असे नेहरूंचे मत होते. आक्रमक राष्ट्रवाद, साम्राज्यवाद यामुळे यात भाग घेणाऱ्या राष्ट्रांचे रक्तशोषण होईल आणि लोकशाही व आर्थिक विकास ही दोन्हीही अशक्य होतील, असा धोक्याचा इशारा नेहरूंनी जगाला दिला होता. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात ही नेहरूंनी आंतरराष्ट्रीय राजकारणात शांतता व सहकार्य या तत्वांचा पुरस्कार केलेला होता. 1927 साली फेब्रुवारी महिन्यात ब्रुसेल्स येथे साम्राज्यशाही विरोधी परिषद भरलेली होती. साम्राज्यशाही विरोधी परिषद भरलेली होती. या परिषदेला पॅलेस्टाईन, इजिप्त, इंडोचायना, जावा, चीन, सिरिया, उत्तर आफ्रिका इत्यादी देशांचे प्रतिनिधी हजर होते. पंडित नेहरूने या परिषदेला हजर राहून या पददलित राष्ट्रांशी स्नेहसंबंध जोडले. 1929च्या लाहोर काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून त्यांनी भाषण करताना असे बजावले होते की एकंदर जगात ज्या घडामोडी चालू आहेत त्याकडे हिंदुस्थानने कानाडोळा करता कामा नये. 1931मध्ये जपानने मंचुरियावर स्वारी केली. त्यावेळी इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली या बड्या राष्ट्रांनी तिकडे दुर्लक्ष केले. पण पंडित नेहरूंनी काँग्रेसला या आक्रमणाचा निषेध करावयास लावले. 1935मध्ये मुसोलिनीने ॲबिसिनियावर स्वारी केली तेव्हा नेहरूंनी या हल्ल्याचा प्रखर शब्दात निषेध केला. 1937 साली जनरल फ्रँकोने स्पॅनिश रिपब्लिकन जनतेला चिरडण्यास सुरुवात केली. त्यावेळी इंग्लंड व फ्रान्स या देशांनी विश्वासघात करून फ्रँकोच्या अत्याचारी हालचालींना उत्तेजन दिले. पण पंडित नेहरूंनी स्पॅनिश जनतेची बाजू घेऊन तिच्यावर होणाऱ्या अन्यायाची कल्पना लेख लिहून सर्व जगाला पटवून दिली. नेहरूंनी काँग्रेसतर्फे स्पेनला धान्याची मदत पाठवून स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या स्पॅनिश लोकांचे अभिनंदन केले. 1938मध्ये हिटलरने प्रथम ऑस्ट्रेलिया गिळंकृत केला व नंतर झेकोस्लोव्हाकियाचाही घास घेतला. त्यावेळी फ्रेंच व ब्रिटिश सरकाराने जो बेफिकीरपणा व कचखाऊपणा दाखविला त्याबद्दल नेहरूंनी त्यांची कानउघाडणी केली. युरोपमधील राजकारणाकडे जसे नेहरूंचे लक्ष होते तसेच मध्य पूर्वेकडील राजकारणाकडेही त्यांनी लक्ष देऊन आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. आफ्रिकेतील निग्रोंचे हाल, पॅलेस्टाईन भूमीवर चाललेला गोंधळ याकडे त्यांचे लक्ष होते. मलाया, सिलोन, ब्रह्मदेश, इंडोचायना या देशांना त्यांनी धावती भेट देऊन तेथील जनतेने साम्राज्यशाही विरुद्ध जो झगडा चालविला होता त्याला सहानुभूती दाखवण्याची दक्षता घेतली होती. चीनबद्दल त्यांनी आदर व प्रेम दाखवून चांग के शेक यांना पाठिंबा दर्शविला होता. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर हिंदुस्थानने त्यात भाग घ्यावयाचा की नाही असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा साम्राज्यशाही टिकवण्यासाठी हिंदुस्थान युद्धात पडणार नाही व जर लोकशाही विरुद्ध हे युद्ध चालणार असेल तर प्रथम हिंदुस्थानला स्वातंत्र्य दिले गेले पाहिजे
असे त्यांनी काँग्रेसतर्फे ठणठणीत शब्दात जाहीर केले व आपला साम्राज्यशाही विरुद्ध निषेध व्यक्त केला. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर 1945 मध्ये युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. युद्धे थांबवून सहकार्य शांतता प्रस्थापित करण्यासाठी युनोची स्थापना करण्यात आली. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर कम्युनिस्ट राष्ट्रांविरुद्ध लोकशाही राष्ट्रे असे द्वंद्व माजू लागले. यावेळी नेहरूंनी भारताचे परराष्ट्र धोरण स्पष्ट करताना असे म्हटले आहे की जग हे कम्युनिझम व लोकशाही यात विभागले आहे हे आपण मानत नाही. भारताला व साऱ्या मागासलेल्या राष्ट्रांना सर्व पुढारलेल्या राष्ट्रांची मैत्री व मदत हवी आहे. रशिया व अमेरिका यांचे शीतयुद्ध चालू होते आणि या परिस्थितीत भारताने कोणत्याही गटात सामील न होता तटस्थ राहणेच अधिक हितकारक आहे असे अलिप्ततावादाचे धोरण पंडित नेहरूंनी स्वीकारलेले होते. 1950च्या जूनमध्ये कम्युनिस्ट उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर आक्रमण केले तेव्हा अमेरिकेच्या आधिपत्याखालील युनोने दक्षिण कोरियात सैन्य पाठवून कम्युनिस्ट उत्तर कोरियाच्या प्रतिकाराला सुरुवात केली. युनोने दक्षिण कोरियात सैन्य पाठवून कम्युनिस्ट उत्तर कोरियाच्या प्रतिकाराला सुरुवात केली. नेहरूंनी कोरियन युद्धातून जागतिक महायुद्ध भडकवू नये म्हणून सर्व प्रकारचे प्रयत्न केले. त्याने अमेरिका रशिया यांच्यात शांतता नांदावी म्हणून युद्धबंदी रेषेवर देखरेख करण्यासाठी भारतीय फौजा कोरियात पाठवल्या होत्या. कोरियाप्रमाणेच 1954 मध्ये इंडोचीन युद्धात असेच मध्यस्थी करून जिनेव्हा परिषदेत शांततामय करार घडवून आणण्याचे कार्य नेहरूने केले. इंडोचीनमधील शांततेसाठी त्यांनी एक 6 कलमी योजना दिली. या योजनेत शांतता रक्षणाबरोबरच नेहरूंना आशियाई राष्ट्रांचे स्वातंत्र्य ही गोष्ट ही अभिप्रेत होती. त्यानंतर कांगोच्या प्रकरणी असा शांततामय मध्यस्थीचा प्रयत्न पंडित नेहरूंनी युनो संघटनेद्वारे केला. सुएझ कालवा प्रकरणात नेहरूंनी भारताचा पाठिंबा देऊन सुएझ कालव्यावर इजिप्तचा हक्क आहे असे मत व्यक्त केले. अशा रीतीने नेहरूंनी कोरिया, इंडोचीन, अरब, इस्रायल, कांगो, सायप्रस इत्यादी संघर्षात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे अशा पद्धतीनं नेहरूंनी जसं आपलं राष्ट्र आहे तसं इतरही जगामध्ये राष्ट्रे आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या दोन्ही कालखंडामध्ये नेहरूंनी ज्या ज्यावेळी जागतिक हालचाली झाल्या, युद्धमय प्रसंग निर्माण झाले, काही राष्ट्रांनी आक्रमणे केली शेजारच्या राष्ट्रांवर. उदाहरणार्थ जपानने मंचुरियावर आक्रमण केले, त्याचा निषेध नेहरूंनी केला. त्याचबरोबर 1935 मध्ये मोसोलिनीने अबिसिनियावर स्वारी केली, तेव्हाही नेहरूंनी या हल्ल्याचा निषेध केला. 1937 साली जनरल फ्रँकोने स्पॅनिश रिपब्लिकन जनतेला चिरडण्यास सुरुवात केली. त्यावेळी इंग्लंड, फ्रान्स या देशांनी विश्वासघात करून फ्रँकोच्या अत्याचारी हालचालींना उत्तेजनच दिले. पण नेहरूने मात्र स्पॅनिश जनतेची बाजू घेऊन तिच्यावर होणाऱ्या अन्यायाची कल्पना लेख लिहून सर्व जगाला पटवून दिली. आणि काँग्रेसतर्फे नेहरूंनी स्पेनला धान्याची मदत पाठवून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्राणपणे लढणाऱ्या स्पॅनिश लोकांचे अभिनंदन केले. त्यानंतर 1938 मध्ये हिटलरने प्रथम ऑस्ट्रिया गिळंकृत केला व नंतर झेकोस्लोव्हाकियाचाही घास घेतला. त्यावेळी फ्रेंच आणि ब्रिटिश सरकारने जो बेफिकीरपणा आणि कचखाऊपणा दाखवला त्याबद्दल नेहरूंनी त्यांची कान उघडणी केली. अशा पद्धतीनं साधारणपणे युरोपमधील राजकारणाकडे सुद्धा नेहरूंचं लक्ष होतं. त्याचबरोबर मध्य पूर्वेतील राजकारणाकडेही त्याने लक्ष देऊन आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला होता.
आफ्रिकेतील निग्रो लोक, त्यांचे हाल, पॅलेस्टाईन भूमीवर चाललेला गोंधळ, त्याचबरोबर मलेशिया, सिलोन, ब्रह्मदेश, इंडोचायना या देशांना धावत्या भेटी दिल्या. त्याचबरोबर साम्राज्यशाही विरुद्ध त्यांचा जो झगडा होता तो त्यांनी स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये साम्राज्यवाद आणि वसाहतवादाला त्याने विरोधच केलेला होता. चीनबद्दल त्याने आदर आणि प्रेम दाखवलेलं होतं आणि चियांग शेक यांना पाठिंबा दर्शवलेला होता. त्याचबरोबर दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर त्यात भाग घ्यायचा की नाही असा प्रश्न ज्यावेळी उपस्थित झालेला होता त्यावेळी साम्राज्यशाही टिकवायची असेल तर हिंदुस्थान युद्धात पडणार नाही अशी त्यांनी ठाम भूमिका घेतलेली होती. दुसरं महायुद्ध झाल्यानंतर 1945 साली युनो ही आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाली आणि मग युद्ध थांबवून सहकार्य शांतता प्रस्थापित करण्यासाठी युनोची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर कम्युनिस्ट राष्ट्रांविरुद्ध लोकशाही राष्ट्रे असे जे काही द्वंद्व माजू लागले त्यावेळी नेहरूंनी भारताचे परराष्ट्र धोरण स्पष्ट करताना असे म्हटले की जग हे कम्युनिझम आणि लोकशाही यात विभागले आहे. जग हे कम्युनिझम आणि लोकशाही यात विभागले आहे हे आपण मानत नाही. भारताला व साऱ्या मागासलेल्या राष्ट्रांना सर्व पुढारलेल्या राष्ट्रांशी मैत्री व मदत हवी आहे. रशिया व अमेरिका यांचे शीतयुद्ध चालू झाले होते आणि या परिस्थितीत भारताने कोणत्याही गटात सामील न होता तटस्थ राहणे अधिक फायद्याचे आहे असे अलिप्ततावादाचे धोरण पंडित नेहरूंनी स्वीकारले. एकोणीसशे 50 नंतर सुद्धा नेहरूंनी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भरीव अशी कामगिरी केलेली होती. नेहरूंनी कोरियन युद्धातून जागतिक महायुद्ध भडकू नये म्हणून सर्व प्रकारचे प्रयत्न केले होते. त्याचबरोबर कोरियाप्रमाणे 1954 मध्ये इंडोचीन युद्धात त्यांनी मध्यस्थी केलेली होती आणि जिनेवा परिषदेमध्ये शांततामय करार घडवून आणण्याचे त्यांनी महत्त्वाचे कार्य पार पाडले होते. कांगोच्या प्रकरणी असा शांततामय आणि मध्यस्थीचा प्रयत्न पंडित नेहरूंनी युनो संघटनेद्वारे केलेला होता. आणि त्याचबरोबर सुएझ कालवा प्रकरणात नेहरूंनी भारताचा पाठिंबा देऊन सुएझ कालव्यावर इजिप्तचाच हक्क आहे असे मत व्यक्त केलेले होते. अशा प्रकारे नेहरूंनी कोरिया, इंडोचीन, अरब इस्रायल, कांगो, सायप्रस इत्यादी संघर्षात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केलेले होते. अशा पद्धतीनं नेहरू जसे राष्ट्रवादी होते तसे ते आंतरराष्ट्रवादी सुद्धा होते. त्याच्यानंतर पुढे नेहरूंनी पंचशील तत्वांची जगाला देणगी दिली. जागतिक शांततेच्या प्रसारासाठी त्यांनी पंचशील तत्वांचा पुरस्कार 1954 साली केला. आशिया खंडातील चीन व भारत हे दोन मोठे देश होते. सर्व राष्ट्रात संघर्ष कमी होऊन शांततेच्या धोरणाचा अवलंब केला जावा असे नेहरूंचे मत होते. भारत व चीन ही शेजारील राष्ट्रे असून त्यांच्या सीमा एकमेकांना लागून आहेत. 1954 मध्ये भारत आणि चीन यांमध्ये एक करार करून तिबेटचा प्रश्न सोडविला गेला. यावेळी चीनचे पंतप्रधान चाऊ एन-ला यांच्याशी स्नेहसंबंध वाढवण्यासाठी एक करार केला. या करारानुसार नेहरूंनी पंचशील तत्वे जगापुढे मांडून शांततेचा जोरदार पुरस्कार केला. ही पंचशील तत्वे म्हणजे 1. सर्व राष्ट्रांनी एकमेकांचे सार्वभौमत्व मान्य करणे. 2. प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य व स्वायत्तता असणे.
3. कोणत्याही राष्ट्राने अन्य राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे. आणि 4. कोणत्याही राष्ट्राने अन्य राष्ट्रावर आक्रमण न करता समानतेच्या भूमिकेवरून परस्परांचा मान राखणे. आणि 5. शांततामय सहजीवनाला अनुकूल अशी मनोवृत्ती व परिस्थिती यांचा विकास करणे. जागतिक राजकारणाला नेहरूने दिलेली ही महान देणगी म्हणजे पंचशील होय. पंचशील तत्वे ही गौतम बुद्धाने दिलेली धार्मिक शिकवण होती. नेहरूने आंतरराष्ट्रीय स्नेहाच्या व सहकार्याच्या संदर्भात या तत्वांचा पुनरुच्चार केला. या पंचशीला समवेतच त्यांनी तटस्थता, युद्धविरोध, वाटाघाटी आणि शांततामय सहजीवन या चतुसूत्रीचीही घोषणा केली. 17 सप्टेंबर 1955 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लोकसभेत पंचशील तत्वांचे समर्थन केले. प्रत्येक राष्ट्राने अन्य राष्ट्राच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप न करता आपले भाग्यशिल्पच आपण निर्माण करावे. जगाच्या आजच्या परिस्थितीत निरहस्तक्षेपाचा आग्रह, मग तो राजकीय, आर्थिक किंवा सांस्कृतिक असा कोणत्याही क्षेत्रातील असो, आज अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कारण इतरांच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करून त्यांच्यावर दडपण आणून त्यांना लाचार व अंकित बनवण्याची प्रवृत्ती बड्या राष्ट्रात आढळून येते. बडे शक्तिशाली असण्याचा हा स्वाभाविक परिणाम असावा असे मला वाटते. भारताचे सत्व, भारताची विचारसरणी असा हा महात्मा गांधींचा विकासाचा मार्ग पुढे चालू ठेवण्यासाठी ही पंचशील तत्वे आवश्यक आहेत. आपणावर इतरांची कुरघोडी झाली तर आपण मागे पडू. शेवटी लोकांनीच आपले रक्षण आपणच केले पाहिजे ही सत्य पंचशिलाची कल्पना मान्य करावी. मला येथे संरक्षणाचा अर्थ असा अभिप्रेत आहे की आपण बौद्धिक, नैतिक, आध्यात्मिक मार्गाने प्रयत्न करून इतरांपासून कल्पनांचे स्वागत केले पाहिजे. इतरांच्या अनुभवापासून शिकाव्यास पाहिजे. कोणताही हस्तक्षेप न करता सहानुभूतीने, मित्रत्वाच्या भावनेने प्रत्येक देशाने प्रयत्नशील राहिले पाहिजे. कोणत्याही देशाविषयी वाईट भावना नसलेले, अन्य देशाविषयी बंधुत्वाची व सदिच्छेची भावना बाळगणारे असे प्रामाणिक धोरण आहे असे अन्य देशांना वाटू लागले आहे. मला असा विश्वास वाटतो की भारताने स्वीकारलेली ही पंचशील तत्वांची भूमिका संपूर्ण आशियाभर आणि जगाच्या उर्वरित भागातही वाढेल. नेहरूने भारताच्या रक्षणासाठी, विकासासाठी घालून दिलेले धोरणच तत्वता योग्य होते. कारण नव्याने स्वतंत्र झालेल्या आणि मागासलेल्या या देशाला स्वतःच्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विकासावर जास्तीत जास्त भर देणे आवश्यक होते. अशावेळी जागतिक शीतयुद्धाच्या आखाड्यात उतरणे भारताला परवडण्यासारखे नव्हते. त्यानंतर चीनचे भारतावर झालेले आक्रमण व त्यामुळे भारताला गमावा लागलेला काही प्रदेश यामुळे नेहरूंचे अलिप्ततावादी व शांततावादी धोरण कमी महत्त्वाचे आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण चीनी आक्रमणापेक्षाही फार मोठ्या संकटापासून नेहरूंनी जगाचा, आशियाचा व भारताचा बचाव केलेला आहे. कोरिया, इंडोचीन, लाओस या प्रकरणी नेहरूंनीच तिसरे महायुद्ध टाळले. त्यासाठी रशियाची मदत त्यांनी मिळवली. अँग्लो फ्रेंच अमेरिकन्स ही राष्ट्रे मोठ्या युद्धाला तयार नव्हती. वरील 3 प्रसंगी लहान युद्धे थांबवली गेली नसती तर तिसरे महायुद्ध झाले असते किंवा झाले नसते तर आग्नेय आशिया चिनी कम्युनिझमच्या उदरात गडप झाला असता. म्हणून शांततावादी दृष्टीने नेहरूंनी केलेले प्रयत्न हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. अशा पद्धतीनं नेहरूंचे आंतरराष्ट्रवादी विचार आणि नेहरूंची पंचशील तत्व आपण बघितली. तर या ठिकाणी आपण थांबूया.